सिंहगडाची व्यवस्था लावून राजे परत आले. सिंहगडचा कब्जा म्हणजे मोगलाईची काढलेली प्रत्यक्ष कळ. राजांनी नागाच्या शेपटीवर पाय दिला होता. आता राजांना थांबणे शक्य नव्हते. तानाजीचे दुःख गिळून त्यांनी पुढचे बेत आखले. वराडात शिरलेल्या फौजांचा विक्रम राजांना कळत होता. जिजाबाईंना तानाजीचे दुःख अपार झाले. राजांच्या बरोबरच तानाजी डोळ्यांसमोर वाढलेला, पण त्यांनाही शोक करायला उसंत नव्हती. सोयराबाईचे दिवस भरत आले होते. त्यांची तब्येत नाजूक बनली होती. वाड्यावर थोडी काळजी पसरली होती. राजे एकटेच महालात बसले होते. रात्र सरली तरी काही बातमी येत नव्हती. राजे बेचैन बनले होते. जिन्यावर पावले वाजली. राजांचे लक्ष तिकडे वळले. पावले सावकाश वाजत होती. राजे अधीर झाले. राजांनी विचारले, कोण आहे? त्याच वेळी दाराशी पुतळाबाई आलेल्या दिसल्या. पुतळाबाई थकल्या होत्या. त्या चेहऱ्यावरचा घाम टिपीत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडत होते. त्या हसून म्हणाल्या, मुलगा झाला. राजांना बरं वाटलं. मनावरचं ओझं उतरलं. पुतळाबाई सांगत होत्या, फार त्रास झाला, पण राणीसाहेबांची सुखरूपपणे सुटका झाली. आमची निराशा केली, राजे म्हणाले. पुतळाबाईंना काही समजेना. राजे हसून बैठकीवरच्या थैलीकडे बोट दाखवीत म्हणाले, पहा ना, ही आनंदाची बातमी घेऊन येईल त्याला आम्ही मोहरांची थैली देणार होतो. मग मला द्या ना. पुतळाबाई थैलीकडे सरकत म्हणाल्या. राजांनी थैली उचलली. ते म्हणाले, राणीसाहेब, मोहरांची थैली देण्या इतक्या सामान्य तुम्ही नाही. तुमची खुशाली फार मोठी आहे. कसली? पुतळाबाईंनी विचारले. आम्ही स्वतः. राजे हसून म्हणाले. पुतळाबाई एकदम गंभीर झाल्या. राजांनी विचारले, खरं नाही वाटत? तुमचा शब्द खोटा नसतो हे मला ठाऊक आहे, पण एवढं मोठं देणं सोसायचं नाही. राजे एकदम भारावले. आपली नजर खाली वळवत ते म्हणाले, असं म्हणू नको पुतळा. तुझ्याशिवाय असं स्वीकारणारं दुसरं कोणी आम्हास दिसत नाही. उभ्या जागी पुतळाबाईंचे अंग मोहरून गेले. त्याच वेळी मनोहारीने आत प्रवेश केला. पुतळाबाईंना पाहताच ती थबकली. राजांनी हाक मारली. कोण? मनू? बातमी सांगायला आली होतीस ना? पण आम्हाला ती आधीच कळली. मनोहारीला आपले भाव लपवता आले नाही. पुतळाबाई मनोहारीकडे पाहत हसल्या. म्हणाल्या, मनू, नशीबवान आहेस तू. ज्याचं देणं त्यालाच मिळायचं. राजांनी मनोहारीला बोलवले आणि तिला थैली दिली. मनोहारींनी दोघांना नमस्कार केला. पुतळाबाईंना नमस्कार करीत असता पुतळाबाई म्हणाल्या, ज्यानं बातमी सांगितली त्याला काहीच मिळालं नाही बघ. हे खोटं हं मनू, राजे बोलून गेले. पुतळाबाई एकदम लाजल्या. मनोहारी काही न समजता महालाबाहेर गेली. पुतळाबाई रागाने म्हणाल्या, काय समजेल ती? राजे मोठ्याने हसले. सायंकाळी राजे सोयराबाईच्या महाली गेले. जिजाबाई बाळाला घेऊन बसल्या होत्या. राजांनी मुलाला पाहिले, सत्कार केला. राजे सोयराबाईंना भेटले. बसलेल्या जिजाबाईंना राजांनी विचारले, बाहेर शास्त्री का बसलेत? मुलाकडे बोट दाखवी जिजाबाई म्हणाल्या, राजे, हा पालथा जन्माला आला. मग त्यात चिंता कसली? राजे हसून म्हणाले, हा दिल्लीची पातशाही पालथी घालील. पालथ राज्यही सावरील. पालथ झाल्याखेरीज काही वेचता येत नाही मासाहेब. राजांच्या बोलांनी साऱ्यांची मने आनंदित झाली. राजे बाहेर आले. शास्त्र्यांना राजे म्हणाले, शास्त्री बुवा, वेळ चांगली आहे ना? चिंता नसावी महाराज. आपल्यापेक्षाही उदंड कीर्ती संपादन करतील. राजे आनंदाने सदरेवर आले. त्यानंतर 2-4 दिवसातच राजांनी निळोपंत मुजुमदारांना पुरंदर घेण्यासाठी पाठवले. राजगडावर मोठ्या थाटात बारसे साजरे झाले. अनेक दाने झाली. मुलाचे नाव राजाराम ठेवण्यात आले. वाद्यांचा गजर झाला.
बारशाचा दुसऱ्याच दिवशी गडावर पुरंदर घेतल्याची बातमी आली. विजयाची नौबत झडली. निळोपंतांनी पुरंदर काबीज केला व मोगली किल्लेदार शेख रझीउद्दीनला अटक करून राजगडावर पाठवला. बारशाच्या आनंद प्रसंगी विजयाच्या वार्तेबरोबर आलेल्या कैदी किल्लेदाराला राजांनी मानाने सोडून दिले. मृत्यूच्या तयारीने आलेला रझीउद्दीन राजांच्या औदार्याची तारीफ करीत गडाखाली उतरला. सकाळच्या वेळी सोयराबाईंच्या महालात सारे गोळा झाले होते. बाल रामराजाची आंघोळ झाली होती. नुकत्याच शेकलेल्या केसांमुळे उदाचा वास खोलीत रेंगाळत होता. दिवसाचा खोलीत उजेड कमी असल्याने खोलीच्या चारी कोपऱ्यात समया अखंडपणे तेवत होत्या. जिजाबाईंच्या शेजारी बसलेल्या येसूबाईच्या मांडीवर रामराजे होते. नुकतीच आंघोळ झाल्याने बाळराजांचे डोळे झोपेच्या गुंगीत होते. मुठी वळत होत्या. खोलीत असलेल्या संभाजीराजांनी सर्वांवरून नजर फिरवली. जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे, शास्त्री बुवांनी लवकर सोडलं वाटतं. लवकर कुठले सोडतात? खूप वेळ झाला. येसूबाईंच्याकडे बोट दाखवीत संभाजीराजे म्हणाले, आणि ह्यांनी तर आज फाटाच दिला. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, अरे, ती पोरीची जात जरा कमी शिकली म्हणून बिघडत नाही. संभाजीराजे जिजाबाईंच्या जवळ बसले. काशीबाईंनी येसूबाईंच्या मांडीवर झोपलेल्या रामांना काजळाची तीट लावली. आपल्या भांगात ते बोट पुसले. हे पाहणाऱ्या बाळराजांनी विचारले, मासाहेब, छोटे राजे एवढे सुरेख असताना काजळ का लावतात हो? तुम्हाला नाही का तीट लावीत? नजर लागू नये, दृष्ट लागू नये म्हणून तीट लावतात. बाळराजे एकदम जिजाबाईंच्या कानाशी लागले. जिजाबाई हसत म्हणाल्या, घ्या ना, तुम्ही दादाच आहात. पुतळा, राजारामला जरा ह्यांच्या मांडीवर दे. पुतळाबाई हसत पुढे आल्या. बाळराजे मांडी घालून बसले होते. त्यांनी मांडीवरचा अंगरखा नीट केला. पुतळाबाईंनी अलगद राजारामांना उचलले आणि बाळराजांच्या मांडीवर ठेवले. पुतळाबाई म्हणाल्या, बाळराजे, जरा मांडी उचला ना. हा, नाहीतर बाळाची मान अवघडेल. बाळराजे राजारामकडे पाहत होते. किलकिल्या नजरेने राजाराम पाहत होते. मिटक्या मारित होते. आपल्या मांडीवरून बाळाला उचलून घेतल्यामुळे येसूबाई रागावल्या होत्या, पण राग न दाखवता त्या बाळाकडे पाहत होत्या. जिजाबाईंनी बाळराजांना विचारले, राजे सदरेवर आले? केव्हाच? ते आले म्हणून तर शास्त्री बुवांच्याकडून आमची सुटका झाली. पुतळाबाई हसल्या. म्हणाल्या, शिकार म्हटली की कसे कानटव करतात, आणि शिकायचं झालं की झाली रड सुरू. बघा मासाहेब, आम्ही कधी असं केलंय का? बाळराजे कुरकुरले. गप्प बसा ग. जिजाबाई संभाजीच्या पाठीवरून हात फिरवीत पुतळाबाई म्हणाल्या, तुमचेच लाड आहेत. परवा खोटच बाळराजांचं डोकं दुखतं म्हणून सांगितलं आणि आईसाहेब उचला. बाळराजे ओरडले. बाळराजांचे हात उंचावले होते. चेहरा रडवा झाला होता. पुतळाबाईंच्याकडे ते पाहत होते. सगळ्यांच्या हसण्याने खोली भरून गेली होती. पलंगावर झोपलेल्या सोयराबाईंनाही हसू आवरणं कठीण जात होतं. बाळराजे ओरडले, उचला ना. पुतळाबाई पुढे आल्या. त्यांनी अलगद राजारामाला उचलले. त्याचा मुका घेत त्या म्हणाल्या, दादा महाराजांना भिजवलत ना? बाळराजे उठले होते. भिजलेला अंगरखा बघत होते. जिजाबाई म्हणाल्या, एवढं वाकडं तोंड करायला काय झालं? लहानपणी तुम्ही हेच करीत होता. तिकडे लक्ष न देता बाळराजे मनोहारीला म्हणाले, आम्हाला दुसरा अंगरखा द्या. बदलायला कशाला हवा? पुतळाबाईंनी सांगितले. वाळेल आपोआप, वास येत नाही त्याला. परत हसणे उसळले. बाळराजे परत ओरडले, मनू, दे बाई त्याला अंगरखा. बाळराजे अंगरखा झटकीत बाहेर जायला वळले. तोच नौबतीचा गंभीर नाद कानांवर आला. नौबत कसली वाजली? बाळराजांनी विचारले. अरे, कुठल्या तरी विजयाची बातमी आली असेल, जिजाबाई म्हणाल्या.
बाळराजे मनोहारी बरोबर बाहेर गेले. बाळराजांना अंगरखा देऊन मनोहारी परत आली तेव्हा खोलीच्या दाराशी राजांची गाठ पडली. मनोहारी खोलीत आली. ती मासाहेबांना म्हणाली, बाहेर महाराज येऊ का विचारतात, या म्हणावं. राजे आत आले. जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आमच्या फौजेनं वऱ्हाडात थोर पराक्रम केला. नौबत झडली तेव्हाच विजय कळला, फक्त नाव कळायचं होतं. झोपलेल्या राजारामांकडे पाहून राजे हसले. म्हणाले, मासाहेब, हा पांथा जन्मला म्हणून काळजी वाटत होती ना, पाहिला त्याचा काय गुण. हे आले आणि आम्हाला विजय मिळू लागले. यापुढं नौबतीला उसंत मिळणार नाही. राजांच्या अनेक तुकड्या मोगलाईत धुमाकूळ घालीत होत्या. अनेक सरदारांवर किल्ले काबीज करण्याची जबाबदारी पडली होती. खुद्द राजे आपली फौज घेऊन गडाबाहेर पडले. माहुली गडावर त्यांनी नजर वळवली. पुरंदरच्या तहात तो राजांना मोगलांना द्यावा लागला होता. माहुलीवर मनोहरदास गौर नावाचा राजपूत किल्लेदार होता. किल्लेदार मोठा जागरूक आणि कडवा होता. राजांनी भर रात्री हल्ला केला, पण जागरूक किल्लेदाराने तेवढ्याच निष्ठेने मराठी सैन्यावर हल्ला केला. अकस्मात झालेल्या हल्ल्याने राजांच्या फौजेला सावरता आले नाही. राजांना माघार घ्यावी लागली. पराजयापेक्षाही 1000 माणूस हकनाक हरवले याचे राजांना फार दुःख झाले. माहुलीच्या पराजयाने खचून न जाता राजांनी कल्याण भिवंडीवर चाल केली. शास्ताखानापासून मोगलांच्या कब्जात गेलेली कल्याण भिवंडी राजांच्या झडपेने जागी झाली. मोगली अधिकारी आपल्या फौजेनिशी प्रतिकाराला उभे ठाकले, पण राजांच्या फौजेपुढे त्यांचे काही चालले नाही. मराठ्यांनी थोर पराक्रम केला. उझबेक खान ठार झाला. लोधी खान पळून गेला. कल्याण भिवंडी काबीज झाली. राजांची फौज चांदवडकडे वळली. चांदवड साफ लुटले गेले. कल्याण चांदवडची बातमी ऐकून नांदेडचा फौजदार फत्तेजंग खान पळून गेला. मोगलाईत रणचंडी अवतरली होती. नगर जुन्नर पासून परिंड्यापर्यंत राजांच्या फौजा बेलगाम उधळत होत्या. कर्नाळा हस्तगत झाला होता. मोगली पराभवाच्या वार्ता मोगल सरदार दाऊद खान कुरेशीच्या कानावर गेल्या. दाऊद खान राजनिष्ठ होता. खुद्द शहजादा मुअज्जम आणि दिलेर खान यांसारखे मोगली सल्तनीचे पाठीराखे मोगलाईची वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहत होते. पण दाऊद खानाला हे पाहावे ना. खानदेशातून फौज घेऊन तो जुन्नर भागात यायला निघाला. दाऊद खान येत आहे हे कळताच मराठी फौजा पारनेर, जुन्नर, माहुली या भागातून हटल्या आणि जेथून दाऊद खान आला त्या नगर भागात घुसल्या. उन्हाळ्याच्या सुरुवातीला राजांच्या फौजेने अहमदनगर, जुन्नर, परिंडा या प्रांतातील 51 गावे लुटली. माहुलीच्या किल्लेदाराने राजांचा पराभव करताच आज ना उद्या मराठ्यांची धाड येईल हे ओळखून बादशहाकडे जादा मदत मागितली, पण त्याच्या मागणीकडे कोणी लक्ष दिले नाही. तेव्हा राजांच्या हल्ल्याच्या भीतीने तो किल्ला सोडून निघून गेला. त्याच्या जागी अलावर्दी बेग किल्लेदार बनला. गड पहिल्या हल्ल्यात कमकुवत बनलेला. किल्लेदाराचा बदल झालेला. राजांना हे समजताच राजांनी माहुलीवर चाल केली. पहिल्या पराजयाने चिडलेली फौज माहुलीवर तुटून पडली. मोठ्या शर्थीने राजांनी माहुली गड जिंकला. किल्लेदार अलावर्दी बेग व त्याचे 200 साथीदार राजांनी कापून काढले. माहुलीवर भगवा ध्वज फडकू लागला. राजे गडावर समाधानाने परतले होते. माहुली, कर्नाळा यांसारखे गड भर पावसाळ्यात शत्रूच्या डोळ्यांदेखत राजांनी काबीज केले होते. महिन्याच्या अवधीत राजांनी कोंढाणा, पुरंदर, कल्याण, लोहगड, हिंदोळा, माहुली, अर्नाळा, रोहिडा यांसारखे गड आपल्या कब्जात आणले होते. वऱ्हाड, खानदेशाची लक्षावधी होण्याची संपदा घरी आली होती. राजे गडावर आले. अमाप संपत्ती घरी येत होती. नवीन मुलूक जोडला जात होता. राज्य भराभर वाढीस लागले होते. नवे मिळणे हे जितके महत्वाचे तितकेच मिळालेले राखणे हेही महत्वाचे आहे हे राजांनी ओळखले होते. जिंकलेल्या किल्ल्यांवर ठेवायला राजांनी आपली निवडक माणसे शोधली. प्रत्येक गड दारुगोळा भरून सुरक्षित केला.
अफजल खानाचा पराभव केल्यानंतर राजांनी पन्हाळ्यापर्यंत मुलूख बघता बघता काबीज केला होता. पण आदिलशाहीची आणि मोगलाईची आच लागताच तोच मुलूख राजांना गमवावा लागला. हा अनुभव राजे विसरले नाहीत. सर्व मुलूख त्यांनी जागता ठेवला. पावसाच्या धारा गडावर ओतत होत्या. धुक्याने गड वेढला जात होता, पण त्याचीही राजांनी पर्वा बाळगली नाही. कोकण मावळ राजांच्या हाती आले होते. राजांनी मोरोपंतांना जुन्नर शिवनेरीवर रवाना केले. अनाजी पंत, प्रतापराव, आनंदराव यांनाही मोगलाईवर रवाना केले. कारभार वाढत होता. फडाची जबाबदारी गुंतागुंतीची होत होती. तो कारभार पाहण्यास कोणीतरी आवश्यक होते. राजांनी नजर निळोपंतांच्यावर खिळवली. निळोपंतांचे वय झाले असले तरी म्हातारा खारकेसारखा होता. त्यांनीच पुरंदर परत स्वराज्याच्या मायेत जोडला होता. निळोपंतांना लढाई व राजकारण दोन्ही कळत होते. असाच माणूस मुजुमदारीला हवा होता. राजे निळोपंतांना म्हणाले, निळोपंत, तुम्ही माहुलीपासून भीमगड पावेतो व इंदापूर चाकण कदीम या वतनीचा कारभार करावा. निळोपंत म्हातारे झाले होते, तरी तलवारीच्या मुठीची त्यांची पकड ढिली झाली नव्हती. राजांची आज्ञा ऐकून ते नाराज झाले. निळोजी पंतांनी राजांना विनंती केली, राजे, हे काम दुसऱ्या कुणाला तरी सांगावं. आपणाबरोबर येऊन 10 लोकांबरोबर काम करावं. आज्ञा केली तर गड घ्यावे असं अजून वाटतं. राजे पंतांचे हात धरून म्हणाले, पंत, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्ही जाणतो. या कामाचं वाईट वाटून घेऊ नका. स्वराज्यात सारेच शिलेदार झाले तर कारभार कोणी पाहावा? तुम्ही वतनावर राहून कारभार पहा, हेही काम मोठं आहे. राजांचा कल पाहून पंतांनी ते मान्य केले. ते म्हणाले, आपल्याला हे काम थोर वाटतं तर ते करीन. एकानं सिद्ध संरक्षण करावं, एकानं साध्य करावं. दोन्ही कामं साहेब बराबरी मानतात. अलबत, मग हे कर्ज आहे. मुजुमदारी करीत असता वसुलाची टक्केवारी मला नको. मोरोपंत पेशवे आहेत, त्यांना 25 मिळाले तर मला 20 मिळावेत. राजांनी निळोपंतांचे शल्य जाणले. त्यांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. रात्री राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आज ना उद्या मोगली सत्तेला आम्हाला टक्कर द्यावी लागेल. पुण्यानजीक असलेला हा राजगड तेवढा सुरक्षित नाही. सह्याद्रीच्या कपारींनी कोट करून राखलेला महाड आमच्या नजरेत आला. महाडमुळं आमची सत्ता पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला भिडली. महाड जसं व्यापारी केंद्र आहे तसंच सुरेख बंदरही आहे. पण आम्ही विचार केला सिद्धीचा. ती राजधानी केली तर सिद्धीला उपद्रव देणं सोपं जाईल. त्यासाठी आम्ही रायगड किल्ला निवडला आहे. रायगड आसमानाला भिडला आहे. सर्व सोयींनी सज्ज झाला की कैलास भासेल अशी ती जागा आहे. पाहाल तेव्हा थक्क व्हाल. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, बाबा रे, मी म्हातारी आताशा राजगडची ही हवा मानवत नाही. त्या तुझ्या कैलासानं कसा टिकावा लागेल माझा? राजे म्हणाले, त्याची चिंता करू नका. रायगडच्या पायथ्याशी पाचाडात मुद्दाम आपल्याकरिता वाडा बांधला आहे. आपल्याला कुठेही राहता येईल. जिजाबाई भारावल्या. आता तुम्हाला सोडून कुठं राहावं असं वाटत नाही. जिजाबाईंची अनुज्ञा घेऊन राजे रायगडी रवाना झाले. आपल्या रक्षकांसह राजे पाचाडला आले. बरोबर सर्जेराव, बहिर्जी, महादेव ही मंडळी होती. राजांनी पाचाडचा 2 चौकी वाडा प्रथम पाहिला. भक्कम तटबंदीत वसलेला तो वाडा पाहून राजांनी समाधान व्यक्त केले. राजे आल्याचे कळताच गडावरचे आबाजी सोनदेव, रामराव प्रभू, गडावरच्या इमारत खात्याचे प्रमुख हिरोजी इटलकर हे राजांना सामोरे आले. साऱ्यांनी राजांना मेणा करण्याची विनंती केली. पण राजे म्हणाले, पुढं आम्ही पालखीनंच चढण चढू.
पण आज गड पायी चढण्याची इच्छा आहे. हिरोजी, तुमचं बांधकाम अधिक बारीक नजरेनं पाहता येईल, चालेल ना? महाराज, बारीक नजरेनं पाहूनही चूक दिसायची नाही. मी आज आहे तर उद्या नाही, पण गड पिढ्यानपिढ्यांची अमानत. शाब्बास हिरोजी. माणसाला धमक असावी तर अशी. ज्यांच्या ठाई विश्वास असतो त्यांना काय अशक्य. राजे सकाळच्या थंड वेळी गड चढत होते. पश्चिमेच्या बाजूने गडाची वाट असल्याने ती वेळ सावलीची होती. आकाशाला भिडलेला गड पाचाड होऊन दिसत होता. गडाला किंचित वळसा देऊन राजे खिंडीतून वाडीवर उतरले. लहान दरवाजातून राजे गड चढत होते. नाना दरवाजातून राजे वर आले आणि त्यांच्या सूक्ष्म नासिकेला सुवास जाणवला. राजांनी पाहिले तर लहान दरवाजाच्या खाली एक चाफ्याचा हिरडा बहरला होता. राजे तसेच पुढे सरकले. काही ठिकाणी वाट सरळ खोदली होती, तर काही ठिकाणी पायऱ्या खोदल्या होत्या. कड्याच्या गर्भात लपलेल्या धान्य कोठाराची पाहणी करून राजे वाटचाल करू लागले. दृष्टीला भोवळ यावी असे एका बाजूला ताशीव तुटलेले कडे आणि दुसऱ्या बाजूला नीट आकाशात चढलेली दरड आणि त्यामधून जाणारी चिंचोळी वाट राजांच्या मनाला सुखवित होती. तोरण्याखेरीज एवढी चिंचोळी वाट राजांनी अनुभवली नव्हती. महादरवाजाच्या खाली राजे येऊन विसावले. सकाळच्या वेळीही त्यांचा चेहरा घामाजलेला होता. अंगरख्याच्या बाहेर खोवलेल्या रुमालानं घाम टिपत राजांनी दरवाजाची खूण दाखवणाऱ्या अर्धगोलाकार तटबंदीवर नजर टाकली. श्वास घेऊन राजांनी पायऱ्या चढायला सुरुवात केली. गडाच्या प्रथम दरवाजापर्यंत येईतो राजांचा ऊर भरून आला. राजांच्या दरवाजाच्या खिंडीत विसावत राजे म्हणाले, हिरोजी, सुरेख जागा निवडली. आमच्या गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद करून घेण्याची काहीच गरज नाही. ते उघडे राहिले तरी काही बिघडणार नाही. आबाजी सोंदेवांनी विचारले, महाराज, कारण समजेल? राजे हसून म्हणाले, त्यात अवघड काय? गडाच्या दरवाजाची चढण इतकी खडी आहे की केवढाही मातब्बर गनिम चाल करून आला तरी गडाच्या दरवाजाशी येईपर्यंत त्याला हातातल्या फिरंगीचा वार करण्याचं सामर्थ्यही राहणार नाही. अशी ही अवघड जागा आहे. हिरोजी अदबीने म्हणाले, महाराज, गडावर यायला एवढी एकच वाट आहे. आम्हाला असाच गड हवा होता. राजे गडावर आले. उन्हाची वेळ चढती असूनही हवेत कमालीचा गारवा होता. गडाच्या माथ्याला वर्षा ऋतूचे सरते मेघ स्पर्शून जात होते. त्यामुळे गडाला स्वप्ननगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. हत्ती टाळ्याला बगल देऊन राजे जात असता राजांची नजर फिरत होती. शेकडो मजूर राबत असलेले दिसत होते. राजांनी विचारले, हे टाकं इथं बरं बांधलं? हिरोजी म्हणाले, राजे, हे हत्ती टाकं मागे पंत आले तेव्हा म्हणाले की इथं हत्ती वावरणार. त्यांना डुंबायला जागा हवी. काही वेळा आमच्या मोरपंतांना फार दूरचं दिसतं. राजे गंगासागरावर उभे होते. निर्मळ पाण्याने भरलेला तो गंगासागर बाले किल्ल्याचे प्रतिबिंब उरात साठवून पसरला होता. गंगासागरावरून राजांची नजर बाले किल्ल्याच्या तटाला लागून गंगासागराच्या काठावर उभ्या असलेल्या 12 कोणी 2 उंच मनोऱ्यांवर खिळली. अनेक रेखीव दगडी खिडक्यांनी सजलेले ते 5 मजली मनोरे नजर खिळवून ठेवत होते. राजांनी ते निरखले. हिरोजी, तुम्ही मनकवडे तर नाही? आम्ही जेव्हा उत्तरेत गेलो होतो तेव्हा वाटेवरल्या मानसिंग किल्ल्यानं असंच आमचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्या किल्ल्यावरचे सुबक मनोरे पाहून आम्हाला असं वाटलं होतं की आपणही असेच मनोरे बांधावेत. न सांगताही ती इच्छा तुम्ही पुरी केली. राजांनी तो बाले किल्ला निरखून नजरेखालून घातला. 7 राण्यांचे महाल पाहून क्षणभर राजे उदास झाले. ते हिरोजीला म्हणाले, हिरोजी, हे 8 महाल असते तर फार बरं झालं असतं. राजे बाले किल्ला पाहत होते. अंधार कोठड्यांपासून टांकसाळीपर्यंत सर्व व्यवस्था पाहून राजांनी विचारले, एवढे बारीक तपशील कोणी दिले? मोरोपंतांनी. भारी हुशार आणि दूरदर्शी माणूस.
असा अष्टावधानी आम्ही पाहिला नाही. राजकारणात आणि युद्धकारणात पारंगत प्रतापगड त्यांनीच रेखला. पण हे भव्य काम मोठं. हिरोजी, आबाजी आणि मोरोपंत तुम्हा तिघांना याचं श्रेय. सोनार शाळा, दप्तरखाना पाहत राजे पुढे जात होते. प्रधानांची जागा पाहून राजे परत मेन दरवाजापाशी आले. उत्तरेचा मेन दरवाजा त्यांनी ओलांडला. सूर्य माथ्यावर आला होता. दरवाजाबाहेर प्रशस्त मोकळे पठार होते. पठाराच्या टोकाला तुटलेले कडे होते. जागा बंदिस्त होती. दूरवर पसरलेली सह्याद्रीची शिखरे आणि मुलूक नजरेत भरत होता. आबाजी म्हणाले, राणी वशातील लोकांना फिरायला म्हणून ह्या जागेची आखणी केली. फार सुरेख जागा. ध्यानालाही हे ठिकाण चांगलं आहे. बालेकिल्ला पाहत राजे मनोऱ्यावर आले. एका मनोऱ्याच्या कमानींना सुबक महिरप कोरली होती. दुसरा मनोरा साधा होता. नक्षीदार मनोऱ्याकडे बोट दाखवीत हिरोजी म्हणाले, तो राणी वशा करता. वा हिरोजी, तुमच्या रसिकपणाचा मी कौतुक करतो. राजे बालेकिल्ल्यातील मध्यभागाच्या राजसदरेवर आले. राजसदरेवरच्या भव्य इमारतीसमोर आकाशात उंच चढलेला नगारखाना दिसत होता. राजसदरेच्या आणि नगारखान्याच्या मध्ये विस्तृत चौक दिसत होता. राजे उद्गारले, केवढी भव्य सदर आखलीत. सम्राटाला शोभेल अशी राजसदर आहे. 4 दिवस राजांचा मुक्काम गडावर होता. राजांनी आपला वाडा पाहिला. प्रधानांचे निवास पाहिले. भव्य बाजारपेठ, पीलखाना, दारू कोठार, जगदीश्वर प्रसाद पागा, साऱ्या वास्तू पाहून राजे प्रसन्न झाले. सायंकाळच्या वेळी टकमक टोकावर राजे उभे होते. प्रचंड दरी समोर पसरली होती. निजामपूरची वस्ती घरट्या एवढी दिसत होती. दूरवर पर्वतशाखा पसरल्या होत्या. समोर कोकण दिवा दिसत होता. त्या डोंगराकडे बोट दाखवून राजे म्हणाले, या कोकण दिव्यासारख्या कितीतरी गडांनी रायगडाचं संरक्षण केलं आहे. ईशान्येला लिंगाणा, पूर्वेला तोरणा, दक्षिणेला कांगोरा, चांभारगड, सोनगड, वायव्येला तळेगड, उत्तरेला घोसाळगड. या गडांच्या माळेत रायगड सुरक्षित आहे. हिरोजी, हे टकमक टोक मात्र मोकळं कसं सोडलं? महाराज, ही कडेलोटाची जागा म्हणून राखली आहे. राजांचे भाव एकदम बदलले. ते स्वतःशीच बोलावं तसे बोलले, याही जागेची गरज असतेच ना. बिचारे कोण दुर्दैवी जीव या जागेचे मानकरी ठरणार आहेत. कसलं दुःख आमच्या जीवाला लावून जाणार आहे. चला हिरोजी, परत जाऊ. राजे बाजारपेठेत आले. ते हिरोजींना म्हणाले, हिरोजी, नुसत्या बालेकिल्ल्यानं, गंगासागरानं आणि कारभाऱ्यांच्या निवासस्थानांनी राजधानी पुरी होत नाही. चांगल्या जागा पाहून सरदारांसाठी, हुजुरातीसाठी, ब्राह्मण वर्गासाठी घरटी उभी करा. पाण्याच्या साठ्यासाठी अनेक जागा शोधा. विपुल वस्ती असल्याखेरीज गड शोभायचा नाही. गडावर आधीच खर्च अमाप झाला आहे. मोरोपंतांनी हात राखून खर्च करण्याची आज्ञा केली आहे. जेवढं आवश्यक तेवढं केलं, अजून पुष्कळ करायचं. राजांच्या चेहऱ्यावर हास्य उसळले. हिरोजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, सारं करा, खर्चाची काळजी करू नका. आपल्याला आता काय कमी आहे. बादशहाची व्यापारी पेठ सुरत एवढी हाताशी असता कमतरता कशाची. गडाचा प्रत्येक दगड रत्नांनी जडवतो. असं म्हटलं तरी ते आता अशक्य नाही. पण आता जास्त वेळ लावू नका. शक्यतो लवकर गडावर राजधानी हलावी अशी आमची इच्छा आहे. हिरोजी उत्साहाने म्हणाले, महाराज, 3000 माणूस राबत आहे. तिथं 5000 करतो. आता केव्हाही आपले पाय गडाला लागू देत. दुसऱ्या दिवशी समाधानाने राजे गड उतरले.